तीन षटकाची मॅच. अनुराग येत आहेत पहिलं षटक घेऊन. सेकंडला रोहित, 9 सेकंडला सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. रोहित आणि चिन्मयला तुम्ही पाहतात आणि पहिलं षटक घेतात गोलंदाज अनुराग. अनुरागचा पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. रोहित भोईरच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. तीन षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तीन गोलंदाज वापरणं तुम्हाला अनुवरक असेल, लक्षात घ्या. अनुराग हा वेगवान चेंडू होता. प्रचंड वेग पाहायला मिळाला. 3 ओव्हरची मॅच आहे. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायला लागेल. किमान 3 षटकामध्ये 30-35 हे टार्गेट चांगलं असू शकते. यानंतर उत्तर शिवानी उसाडणे दोन्ही टीमच्या कॅप्टनने चला टॉससाठी या. उत्तर शिवानी उसाडणे टॉससाठी यायचंय. हाही चांगला चेंडू होता अनुरागचा. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अनुरागचा पलटवार पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू डॉट आलेत. चौकारानंतर पलटवार पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील मागच्या वर्षीचा पावसाळी क्रिकेटचा चॅम्पियन संघ पिसिवली, मात्र आज सागाव संघाने सुद्धा पहिल्या मॅचमध्ये 57 धावा, ज्या सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेतील. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली आहे अनुरागला. चौकारानंतर पलटवार. एस्टनच्या मागे मास्टर माइंड आहेत संजय पाटील. अंडरम क्रिकेटचा असणारा प्रचंड अनुभव आणि त्याच प्रकारे ओरम क्रिकेट सुद्धा ते खेळतात. त्यामुळे संजय पाटीलची चर्चा आहे दोन्ही फॉर्मॅटमध्ये. एज लागले. संजय पाटील थोडेसे दूरवर आहेत. थर्डमॅन वेगाने आलेत. गॅपमध्ये हा चेंडू आहे. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा मिळतील. रोहितच्या खात्यामध्ये धावसंख्या 6. सहा धावा. 5 चेंडूमध्ये 6 धावा अनुरागने खर्च केलेले आहेत. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त बॉलिंग केली अनुरागने. 3 मिनिटात 1 षटक फेकलेले अनुरागने आणि 6 धावा खर्च केले. त्याचमुळे आम्ही नेहमी सांगत असतो पिसिवली एक्सप्रेस आहे अनुराग. मागच्याही वर्षी या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती अनुरागने. आता बॉलिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर स्वयं येत आहेत. चला उसाटणे आणि उत्तर शिव दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी यायचे लवकर. या पुढची मॅच. चिन्मय आलेत स्ट्राईक एंडला. आपण पाहतोय पहिल्यांदाच कारण 6 चेंडूमध्ये स्ट्राईक त्यांच्याकडे आलेले पहिल्या ओव्हरमध्ये. हे जे सर सूचना करत असतात काही क्षेत्ररक्षकांना की एक्झॅक्ट तुम्हाला कुठे उभं राहायचंय. मग अशी योग्य डिसिजन नो बॉल दिला होता त्यांनी. फिल्डिंग चुकीची होती. पहिलाच बॉल स्वयंचा ओव्हर लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 7. ओके 6 चेंडू 7 क्षेत्ररक्षक ज्यावेळी एकाच बाजूला होते त्यावेळी नो बॉल दिला होता. धावसंख्या 7 वरती आपण पाहतोय. स्वयं
लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतात. 1+1. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 9. एकही चेंडू झाला नाही अजूनही स्वयंचा. 3 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली रोहित भोईरकडे. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली ती रोहितने. तरी आता सामना 3 षटकांचा आहे. संजय पाटील एस्टनच्या मागे फिल्डिंग थोडंसं चेक करत असताना मागच्याच मॅचमध्ये फिल्डिंगचा नो बॉल आला होता. हाही वाईड आहे. धावसंख्या 10. सलग 4 वाईड आलेत. 3 वाईड आले सलग. सोनारपाडा विरुद्ध उसाटणे मॅच झाली. सलग 4 वाईड टाकले होते आर्यनने. धावसंख्या 10. फिल्डिंग चांगली आहे. सुजित देवदे या बॉलवरती सिंगल आलेली. धावसंख्या 11. धावा धापाल करते आपण पाहतोय. इथे मात्र चेन्नईने हा चेंडू मिस केलाय. डॉट बॉल. गोलंदाज स्वयं. धावसंख्या स्थिर 11 वरती. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये मी मगाशी उल्लेख केला किमान 30-35 चांगला टार्गेट असू शकतो. कारण दुसरं षटक प्रगती पथावले सोहेबने 3 चेंडू वाईट टाकले होते सुरुवातीला. त्यानंतर आता पलटवार करतायत. कमबॅक करतायत. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 12. तीन चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय रोहित भोईरच्या बॅटमधून. एजे सरांचा इशारा येतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. 6. धावसंख्या 18. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. उत्तरशिव विरुद्ध उसाटणे. इथे बॅटची एज लागली होती. पवन दिदेत. धावसंख्या 19. 19 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. चिन्मयला मोठा हिट येणं गरजेचं आहे चिन्मयच्या बॅटमधून. कारण 19 झालेले आहेत. समोर पिसुली संघ आहे. पिसुली संघाने सुद्धा पहिल्या मॅचमध्ये 55 केल्या होत्या. सागावने पहिल्या मॅचमध्ये 57 केल्या होत्या. वाईट बॉल आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली. वीस धावा झालेल्या आहेत. 4 वाईट आलेले आहेत. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली स्वयंला. आता मात्र नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्रेट. धावसंख्या 21. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर सागाव टीम 23 वरती पोहोचली आहे. थोडंसं महागडं षटक.
23-23 टॉस करतोय आम्ही. टॉस पुढच्या मॅचचा. उसाटणे आणि उत्तर शिव. उत्तर शिवने टॉस जिंकलाय पुढच्या मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये उत्तर शिवने टॉस जिंकलेला आहे. व्हाईट बॉल. सुजित आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 24. सागाव संघ प्रथम बॅटिंग करता. इथून 15-16 धावा अजून आल्या तर 40 बनू शकतात. 16 आल्या तर 40 होतील. ते चांगले असू शकतात. कट करण्याचा प्रयत्न. रोहितला थोडस शांत ठेवलंय. वेगवान चेंडू होता त्यामुळे उत्तर नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 24 वरती. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे कारण 3 षटकांची मॅच आहे. 3 बॉलर्स तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे. ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. नाही रिव्ह्यू नाहीये. धावसंख्या 25. पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. धावसंख्या 25. जास्त बाहेर आपल्याला पाहायला मिळतो पडल्यानंतर. सुजित. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बेगाने आलेत. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 पूर्ण झालेत. धावसंख्या 27. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 27 धावा झालेल्या आहेत. फटका जबरदस्त आहे. स्टँड अँड डिलिव्हर. रोहित भोईरच्या बॅट मधून आलाय. अजून एक सिक्सर. धावसंख्या 3-3. 30-35 चा मी मगाशी उल्लेख केला होता. 33 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 33. आता मध्ये एस्टेच्या भूमिकेत साहिल भोईर येत आहेत. तेहतीस धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोहित चांगली बॅटिंग करतायत. व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आणि भरपूर संख्येने पाऊस तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच बॉल आलाय बघा चिन्मय. तेहतीस धावा झालेले आहेत. इथे फटका चांगला आहे. पाण्यामध्ये चेंडू थांबलाय. असं वाटलं तर चौकार जाईल. फलंदाज रन आउट. 2 धावा इथे ऍड होतील. मात्र रोहितला माघारी परतावं लागेल. धावसंख्या झाली ती 35. 35 धावा झालेल्या आहेत. .35 35 धावा झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग करत होते रोहित. मात्र रोहित रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर रितेश भोईर आलेले आहेत. 24 धावांची इनिंग. .35 सुजित. इवन पवन मागेत आणि चांगली फिल्डिंग पवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 36 शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. उत्तर शिव ने टॉस जिंकलेला आहे.
सकाळच्या सतत भामाली संघाने पहिला सामना जिंकला होता, त्यामुळे त्यांना बाय मिळाली. वाईट बॉल आहे मात्र फलंदाज रनआउट, एकच धाव मिळेल. वेदांत आलेत, वाईट आहे. $37. सात चेंडू वाईट आलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये, अन्यथा एक इनिंग समाप्त झाली असे पिंटा जोशी. $37. $39. 40चं टार्गेट या मॅच मध्ये. 18 बॉल 40 चेस करायचे आहेत पिसुली टीमला. चला, उत्तर शिवसंघ आपला निर्णय कळवायचा आहे. चं टार्गेट आहे पिसुली संघासमोर. चला, बॅट्समन लगेच पाठवायचे पिसुली टीम. जीवन, निर्णय काय घेतलाय? बॉलिंग का? ओके. उसाटे संघाला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच असेल. तीन षटकांमध्ये 40 धावा चेस करायचे आहेत. साहिल आणि स्वयं येत आहेत सलामीला. 30 धावा साहिलने पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या. तो साहिल पाटील मैदानात दाखल झालेला आहे. सागाव संघाने पहिल्या मॅच मध्ये 57 केल्या होत्या. या मॅच मध्ये 39 केलेत. 40चा टार्गेट. पहिली मॅच 4 ओव्हरची होती, 3 ओव्हरची आहे.
पुढच्या मॅच मध्ये पिंट्या जोशी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. उसाटणे संघ ज्यावेळी बॅटिंग करेल आणि एका वेळी 3-3 पेनचा वापर ते करतात. आणि उद्या कदाचित इन ऍक्शन मध्ये असतील नवावाडा 40+ मध्ये. वेदांत गोलंदाजी मार्कवर. साईल स्ट्राइक एंडला. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता आणि ज्या साईलने मागच्या मॅच मध्ये 30 धावा केल्या होत्या तो साईल शून्यावरती बाद. रितेशने एक चांगला झेल टिपलाय. साईल शून्यावरती बाद. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय संजय पाटील आलेले आहेत, या संघाचे अनुभवी खेळाडू. वेदांतला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. पुढच्या मॅच मध्ये उत्तर शिवने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उसटणे टीमच्या विरुद्ध त्यांना खेळायचं आहे. गोलंदाज वेदांत. वेदांत राईट मोर द विकेट. वेग प्रचंड आहे. थर्डमॅनला सुजल देत. चांगली फिल्डिंग. गोलंदाज वेदांत. वेग प्रचंड आहे. साधारण लेदर बॉल क्रिकेट, टेनिस आणि आता रबर. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस. स्वयं स्ट्राइक एंडला आलेले आहेत. धावसंख्या 1, 40चं टार्गेट आहे. इथे मात्र बॅटची एज लागली होती. सिंगल इथेही मिळालेली आहे. धावसंख्या 2 वरती आपल्या पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. वेदांतने पहिल्याच बॉलवरती साईलची विकेट मिळाली. गोलंदाज वेदांत बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेट. स्ट्राइक एंडला संजय. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 4, 40चं टार्गेट आहे. वेदांत बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेट. लेगस्टम्पच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. राम मात्रे स्टेजच्या भूमिकेत आहेत. धावसंख्या 5. फुलटॉस पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. संजय पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धावसंख्या 11. अकरा धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. संजयच्या बॅट मधून षटकार आलाय.
हा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, पाण्यामध्ये कदाचित बॉल पडला असावा आणि षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झालेला आहे. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. बारा बॉलमध्ये 29 अजूनही करायचे आहेत. बारा बॉल 29 ची गरज आहे. स्वयं स्ट्राईक एंडला आहेत. बारा बॉल 29 ची गरज गोलंदाजी करण्यासाठी रोहित भोईर आलेले आहेत. रोहितने बॅटिंग चांगली केली. फटका जबरदस्त आहे, कॉपी बुक स्टाईल मध्ये. बॉल गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. स्वयंच्या बॅट मधून आलाय चौकार. अकरा चेंडू 25 ची आता गरज आहे. रोहितच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय स्वयंच्या बॅट मधनं. वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळतोय स्वयंच्या माध्यमातून. 11 बॉल 25. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. स्वयं सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. धावसंख्या 17 वरती पोहोचलेली आहे. 10 चेंडू 23 ची गरज आहे. येणारे 10 चेंडू 23 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चांगले प्रयत्न होते, जबरदस्त प्रयत्न होते. वेदांत पाटील तिथे होते. काय प्रयत्न केले होते. एका हातामध्ये झेल असं वाटलं तर जरूर हातामध्ये आलाय की काय, मात्र झेल शेवटच्या मोमेंटला सुटलेल्या. धावसंख्या 19. 9 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत अजूनही पेसिली टीमला. येणारे 9 चेंडू 21. येणारे 9 चेंडू 21 धावांची गरज. चांगला चेंडू होता रोहितचा. कटरचा वापर करतात रोहित भोईर. लेग कटर, ऑफ कटर, वेगवान चेंडू, ही ओळख आहे रोहित भोईरची. अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल मध्ये सुद्धा तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वयंने मिस केला हा चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होईल. आता चेंडू शिल्लक आहे 7. धावा करायचे 21. आणि मागच्या 2 मॅचेस आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये 20 ते 21 धावा राहिलेले आहेत. बघायचं या बॉलवरती काय घडेल. 2 चेंडू मागचे डॉट आले होते आणि तोच दबाव कुठेतरी स्वयंवरती दिसत आणि स्वयंला आता माघारी परतावं लागेल. रोहित भोईरचा पलटवार पाहायला मिळाला. चेंडू शिल्लक आहे 6. धावा करायचे 21. अनुराग येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 6 बॉलमध्ये 21. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. आता बघा शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर होईल. पुरुषोत्तम येतील की अवधूत येतील. 3च ओव्हरची मॅच आहे. फक्त सर्व खेळाडू एकत्र येऊ नका, मॅच लगेच सुरू करा. पुरुषोत्तम आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये आणि त्यांना 21चं संरक्षण करायचंय. बुर्दुलच्या विरुद्ध सुद्धा शेवटचं षटक त्यांनीच टाकलं होतं. सुधीरला शांत ठेवलं आणि त्यामुळे बुर्दुल संघ पराभूत झाला. संजय पाटील सेकंडला आहेत. बनवू शकतात 21. संजय मध्ये क्षमता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव मिळाली. आता 5 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. 5 चेंडू 20. अनुरागने मागच्या मॅच मध्ये षटकार मारला होता इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती नारायण टीमच्या विरुद्ध. तोच अनुराग स्ट्राईक एंडला आहेत. 5 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. होऊ शकतात. मग बघायचं आहे पुरुषोत्तम.
ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. संजयला एक धाव घ्यायची होती मात्र झाली नसती कदाचित. पाच बॉल 19 ची गरज आहे. जीत भोईर यांना असं वाटतं झोप आली समीर, कारण की हलत सुद्धा नाहीये जीत. कारण जीत भोईर यांचे मुख्य पुरस्कर्ते समीर पाटील आहेत. पाच चेंडू 19 ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, आपण वाईट बॉल घोषित केलाय. आकाश भोईर यांना ते वारंवार कॉल करतायत, मात्र घेसर संघ या स्पर्धेमध्ये नाहीयेत. कदाचित आकाशचा कॉल त्यांना येईल. आता 5 बॉल मध्ये 18 करायचे. उद्या आकाश भोईर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅन फ्रॉम घेसार. फटका जबरदस्त आहे, कव्हर्सला क्षेत्ररक्षक. फटक्याचे जणू काही चटके लागलेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. चार चेंडू 14 ची गरज. या चौकाराने समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि अनुराग मध्ये प्रचंड ताकद आहे. मागच्या वर्षी सुद्धा अनुरागची कामगिरी जबरदस्त राहिली होती या स्पर्धेमध्ये. आणि वाकलनची स्पर्धा, जीत भोईरची स्पर्धा म्हणल्या तर पिसुली संघ सहज हार मानत नाही. 4 बॉल 14 ची गरज आहे. येणारे 4 चेंडू 14 धावांची गरज. तीन चेंडू आणि आता 14 करायचेत. मगाशी पुरुषोत्तमने चांगली बॉलिंग केली होती बुर्दुल टीमच्या विरुद्ध. एखादा चौकार त्याला लागल्यानंतर त्याचा पलटवार. 3 चेंडू 14 धावांची गरज. दोन चेंडू आणि आता 12 करायचे आहेत कंपल्सरी. त्यामुळे या बॉलवरती 2 येणं गरजेचं होतं. 2 चेंडू 12 धावा. 2 षटकार मारावे लागतील अनुरागला. पहिले या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती एक षटकार त्यांनी मारला होता. आता त्याच षटकारांची गरज आहे नितांत. मात्र आता 2 मारायचे आहेत. दोन चेंडू 12. पुरुषोत्तम की अनुराग. चांगली बॉलिंग. मग अशी मी उल्लेख केला पुरुषोत्तम स्लॉगरच्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली होती. याही मॅच मध्ये रोहितचे जे 3 डॉट आले ते एक भरपूर काही सांगून गेले या मॅच मध्ये. 2 डॉट 1 विकेट. म्हणजे रोहितचे 3 बॉल जे होते त्यामध्ये एकही धाव आली नाही. आता शेवटचा बॉल शिल्लक 11 करायचे आहेत. स्ट्राइक एंडला संजय. आणि याबरोबरच सागाव संघाने सलग दुसरा सामना जिंकलाय. हार्ड लक पिसिवली. अभिनंदन सागाव. आणि चला उत्तरशिव टीम फिल्डिंग लगेच लावायची आहे आणि उसाटणे संघ बॅटिंग करेल. 3 ओव्हरचीच मॅच असेल. बामाली संघ आपण रिपोर्टिंग करा. कारण सागाव आणि या आता पुढच्या होणाऱ्या मॅचचा विजेता त्या 2 संघांमध्ये ड्रॉ होईल. म्हणजे कंपल्सरी बामाली संघाला खेळायचंय हे लक्षात असू द्या. हार्ड लक पिसिवली संघ, जो संघ या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी चॅम्पियन होता. पिसिवली संघ. रोहितचे 3 जे डॉट आले या मॅच मध्ये, रोहितने चांगली बॉलिंग केली त्यामुळे